पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू असं का बसलायस खाली आणि फरशी गार पडली दादा, त्रास होईल। फरशी खूप गार आहे। ऐक ना। काय आहे बेटा, उठ। दादा ऐक ना, तुला सांगतोय, लक्ष दे, थांब। काय या माझ्यावर चिडल्यात आणि मी ह्यांना म्हटलं की या मला माफ करत नाहीत तोपर्यंत मी इथे असा बसून राहणार, मी उठणार नाही। ऐका ना, माफ करा ना प्लीज। हट्टीपणा करू नकोस, उठ लगेच। नाही, हट्टी पण नाही, तुम्ही माफ करत नाही तोपर्यंत मी उठणार नाही। बरं बाबा, केलं माफ, उठ। नाही, आधी सांग। दादा मी बाहेर थांबतो। तू थांब, तुम्ही बोला, मला एकदा हसून दाखवा। केलं माफ। नाही नाही, अहो हसून दाखवा म्हणजे फरमाईश नाही हो, हसून दाखवा म्हणजे मनापासून मला माफ करा, म्हणजे हसून छान म्हणा की मी तुला माफ केलंय, म्हणजे मला कळेल की तुम्ही मनापासून मला माफ केलंय असं। दादा ऐक ना, मी उगाच अडकतोय या सगळ्यात। तू थांब, तू जा। दादा प्लीज। अरे तुलाच म्हणतोय, तुम्ही थांबा, तू जा। उठा आता। थँक्यू, सॉरी। फार गार लागलं का रे? काय ग? गार होतं थोडं, हे होतं म्हणजे गार होतच थोडं। उपमा खाऊया, भूक लागली। कसला विचार करतोस? नाही काही नाही। हे बघ शचू, मला माहितीये जे झालंय। सोड ना दादा, मी काहीतरी प्रॉब्लेम मध्ये अडकणार, तू 4 अनुभवाच्या गोष्टी सांगणार, माझे 4 दिवस बरे जाणार, परत नवीन प्रॉब्लेम। हेच होतं ना सारखं, लहानपणापासून असंच घडत आलंय। साधी सायकल चालवण्यापासून नोकरी मिळवेपर्यंत काहीच नीट आणि वेळेत करता आलं नाही मला कधीच। सारखं आपलं तुझं टेकू लागतो। तू तरी किती वेळा करणार, काय काय करणार माझ्यासाठी। बास आता। तू असं सगळं संपल्यासारखं का बोलतोय सचू? मग संपलंच आहे ना सगळं। माझी बायको मला विकून पैसे घेऊन येते माझ्या डोळ्यासमोर घरात, त्याच पैशातनं खरेदी करते आणि त्याच वस्तू माझ्या डोळ्यासमोर नाचवते। याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे? संपलंच आहे ना। मला सांग, हे करताना तिला कळत होतं की ती तुला विकते? म्हणजे आपण वल्लीला इतकी वर्ष ओळखतो ना सचू, ती इतकी बावळट आहे की तिला हे कळत होतं की रिया तिला पैसे देते, पण बदल्यात ती तुला विकतीये, म्हणजे काय करतेय, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तिला कळलं असेल? तुझा तू विचार कर आणि मनापासून मला सांग, वल्लीचं हे समजण्याची कुवत आहे? ह्याची जाणीव तिला आपण करून दिली आहे। ते मान्य आहे मला, पण तरी तिने जे केलं ते योग्य नाहीच ना। नाहीच ना, मी वल्लीच्या वागण्याचं समर्थन करत नाहीच आहे, किंबहुना तू तिला माफ कर असंही मी म्हणत नाहीये। वल्लीचं काय करायचं, तिच्याबरोबर कसं वागायचं, कसा व्यवहार ठेवायचा हे तुझं तू ठरव। मी फक्त इतकं म्हणतोय बाळा की आयुष्यामध्ये कृतीपेक्षा हेतू जास्त महत्वाचा असतो। म्हणजे काय म्हणतोयस तू? वल्लीने तुला विकून तुझ्या बदल्यात पैसे घेतले रियाकडून, कारण तिला पैसे हवे होते। तुला विकणं, तुझ्यापासून लांब जाणं हा तिचा मूळ हेतू नव्हता, नसावा। म्हणजे तिने व्यवहार केला, तिला कळलं की रिया तिला पैसे देते, ते पैसे तिने घेतले, पण त्या पैशाच्या बदल्यात तुला लांब करणं हा तिचा हेतू नव्हता, तिची कृती ही असली तरी। त्यामुळे तू तिला सोडलंस तरी ती जे म्हणते ना की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, ते खोटं नाहीये। तिची फक्त व्यक्त करण्याची पद्धत चुकते वारंवार। दादा मी वल्लीला माफ करणार नाही। नकोच करूस, अजिबात नको करूस, पण वल्लीला मी नकोय हा विचारही नको करूस। मला सांग रे, जगातलं कुठलं जोडपं आयडियल आहे? तुमचं नाहीये, आमचं नाहीये, कोणाचंही नाहीये। जगातलं कुठलंही जोडपं जर हे म्हणत असेल ना की आम्ही आयडियल आहोत, ते खोटं बोलतायत सचू।
जगातलं कुठलंही जोडपं आयडियल नाही हे जसं खरं आहे ना, तसंच माझा अनुभव सांगतो की जगातलं कुठलंही नातं भांडणामुळे तुटत नाही सचू. नातं तुटतं भांडण सोडवण्याचा प्रयत्न न झाल्यामुळे, न केल्यामुळे. या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे बेटा. एकदा या गोष्टीचा विचार कर. तू वल्लीची बाजू घेऊन बोलतोस का? नाही रे बाळा, मी तुझी बाजू घेऊन बोलतोय तुझ्याशी. तुझा संसार मोडला तर तू आनंदी होणारस का? तू वल्लीला माफ करू नकोस. तिला चांगली अद्दल घडव, तिला शिक्षा कर, आणि तुला जोपर्यंत वाटत नाही की तिने प्रायश्चित्त केलंय तोपर्यंत हे नातं पुढे चालू ठेवू नकोस. पण तिला अद्दल घडवायला तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि हेतू वेगळा असेल तर वल्लीला कृतीची शिक्षा देऊ नकोस. नात्याची गंमत अशी असते सचू की नातं एकदा तुटलं ना की मग परत जोडता येत नाही. मला सुचतच नाहीये काय करावं. पहिलं तर असा बसू नको सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं. कसा दिसतोयस तू सकाळी सकाळी सचू? पटकन चहा घे, चहा थंड होतोय. सगळ्यात आधी ऑफिसला जा, नोकरीचा राजीनामा दे, दुसरी नोकरी शोध, बरे कपडे घाल, जरा भांग बिंग पाड, जरा फ्रेश ताजा तवाना टवटवीत दिसायला लाग, जरा आयुष्य एन्जॉय कर, जरा आजूबाजूला बस, कुठेतरी फिर, जा, शॉपिंग कर, कपडे आण, खर्च कर, काहीतरी कर. असा बसून राहू नकोस, कळलं का? चल चल चल, कम बॅक कर सचू, चल कम बॅक कर. चहा पी, गार होतोय. सच्चू, कसा आहेस बाळा? तू एकदा वल्लीशी बोलतोस का? काय रे, बोलतोस का? नाही. अरे बोल रे तिच्याशी. अरे तू गेल्यापासून अन्नाचा एक कण खाल्ला नाहीये तिने. नुसती रडत बसली, उपाशी आहे रे ती. तू बोल ना तिच्याशी एकदा तरी. मी नाही बोलणार आहे मावशी. नाही सच्चू, मला कळतंय ती जे वागली ते भयंकर होतं. तू तिला माफ करावं असं नाही म्हणत आहे मी, पण एकदा बोल रे तिच्याशी, एवढंच बरं वाटेल तिला. मावशी, वल्ली जेवली की उपाशी मेली याच्याने काहीच फरक पडत नाही आता मला. सच्चो, तोंड सांभाळून बोला. अगं हे बघ, वल्ली कशी वागली असली ना तरी ती तुझी बायको आहे. तिच्याबद्दल असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. अच्छा, म्हणजे ती जे वागली ते बरोबर आहे का? एवढं सगळं होऊन सुद्धा मीच तिला समजून घ्यायचं मावशी. तिने केलेलं सगळं विसरून फक्त तिने जेवावं म्हणून मी तिच्याशी बोलायला जायचं, अशी अपेक्षाच कशी करतेस तू? हे घे, वहिनींशी बोल. मावशी, सावरलात का तुम्ही सगळे? अगं बाई, हो ग, आता काय सांगू तुला. अन्नाचा एक कण नाही आहे वल्लीच्या पोटात. काय करावं मला काही कळत नाही बाई. इथे सगळं सेम आहे. अशी कशी ग ही पोरं हट्टी? हट्टाला पेटलेत अगदी. इथे ना स्वतः गोंधळ घालतात आणि मला मनस्ताप देतात. बरं, तुम्ही जेवलात का? अगं काय सांगू तुला, ती वल्ली आणि तिचे आप्पा दोघही नुसते ना लहान पोरासारखं वागतात. एकदम हट्टीपणा करतात. ते दोघही जेवले नाही तर मला तरी अन्न जाईल का पोटात? अरे असं कसं करून चालेल? गोळ्या असतात आप्पांच्या, त्या नाही घेतल्या तर तब्येत बिघडेल ना. मावशी, तुम्ही सुद्धा एका मोठ्या दुखण्यातून सावरलाय. तुम्हालाही औषधं घ्यायची असतात. आठवतं ना, मागे एकदा पाणी कमी प्यायल्यामुळे किती त्रास आला होता तुम्हाला. हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं होतं मावशी. घरात काहीही झालं तरी असा अन्नावर राग काढून कसं चालेल? अगं बाई, सगळं कळतंय ग मला, पण आता हे दोघं जण जेवत नाही म्हणून तर मी सचिनला फोन केला ना. म्हटलं तो एकदा वल्लीशी बोला तर ती काहीतरी खाईल तरी, अशी मला आशा वाटत होती. झाला तो प्रकार फारच धक्कादायक होता. सगळ्यांना यातून सावरायला थोडा वेळ लागेल मावशी, पण जसजसा वेळ जाईल ना तसं होईल नॉर्मल सगळं. मी बोलते सचिनशी, बघते काय करायचं ते. हं, काळजी करू नका तुम्ही. बरं सर, ठेवते. तू जरा सचिनला समजा. हा, ठेवते. हा.
ठेवते फोन, ठेवते. जे झालं त्यात वल्लीची चूक होतीच, पण आप्पा आणि मावशींना या वयात तू हा असा त्रास का देतोय सचिन? म्हणजे तू खाल्लं नाहीयेस म्हणून वल्ली खाणार नाही, आणि वल्लीनी खाल्लं नाहीये म्हणून ते दोघं सुद्धा उपाशीच. आता या वयात त्यांना असं उपाशी राहणं झेपणार आहे का? वहिनी, तुम्ही सांगून टाका ना त्यांना मी जेवलोय म्हणून. नाही नाही, मी त्यांच्याशी अजिबात खोटं बोलणार नाही. त्यापेक्षा तूच खाऊन घे थोडं, म्हणजे मग वल्ली खाईल आणि वल्लीनी खाल्लाय म्हणून ते दोघं सुद्धा जेवतील. या वयात हा असा त्रास त्यांना नको देऊस प्लीज. डाळीच्या डब्यात पैसे. रियाचे पैसे देऊन टाकते. मला पैसे नको आणि माझ्या सचिनला परत घेऊन ये. नोट काढली होती. 2000 रुपये कमी पडणार होतं. मी कुठून आणू? पप्पांकडे पैसे मागते. ऐका ना, मला थोड्या पैशांची गरज आहे. देतो ना. तू असं कर, तू मला विक, म्हणजे तुला आणखीन पैसे मिळतील. असं एक एक करून तू सगळ्यांना विकून खा. नाही, तसं नाही. मग कसं आहे ग? या पैशापायीच तू काल तुझ्या नवऱ्याला गमावून बसलीस आणि आज तो पैसाच तुला हवाय. अप्पा तसं नाहीये, तुम्ही माझं ऐकून घ्या. नाही, काल मला एक क्षण तुझी अवस्था बघून वाटलं होतं की आता तरी तुला पश्चाताप झाला असेल, पण नाही ग, नाही. तू अगदी निगरगट्ट निघालीस. माझं ऐकून तरी घ्या अप्पा. मला का चालती हो माझ्या डोळ्यासमोर. चल आप्पा, या. नाही, तुमच्याकडे जर पैसे असतील ना तरच इथं या, कारण आता माझ्या लेकीला पैशाशिवाय दुसऱ्या कशाची किंमत नाहीये. मावशीबाई, अहो, काल एवढा तमाशा झाला तरी सुद्धा ती माझ्याकडे आणखीन पैसे मागतीये. काय करू हो मी हिचं? तुम्ही आधी जरा शांत व्हा. आहे, मी शांतच आहे, कारण दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? वल्ले, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझ्या या बापाकडनं तू कशाचीही अपेक्षा करू नकोस. त्याचा तुला काहीही उपयोग होणार नाहीये. तुझा बाप अगदी कफल्लच झालाय. त्याच्या खिशात आता एक कवडी सुद्धा नाहीये. नाही, पैसे तर नाहीच आहेत, पण लोकांना तोंड दाखवण्याच्या लायकीचाही तो आता राहिलेला नाहीये. काल नाही का त्याची तू आबरू वेचीला टांगलीस? बस करा आता. ठीक आहे, आता तुम्हीच काय ते बघून घ्या म्हणजे झालं. म्हणले, तुला किती पैसे हवेत? हे बघ, मी तुझ्या चुकीचं समर्थन करते असं समजू नकोस. आयुष्यात तू खूप मोठी चूक केलीस. तू चांगल्या मार्गाला लागावस एवढीच माझी तुझ्याकडून अपेक्षा आहे. किती पैसे हवेत तुला? 2000 ना? ऐकलंय मी तुझं सगळं बोलणं. घे. नीट विचार कर, चुकू नकोस बाई.
कमेन. काय पटवर्धन, घरी कसं आहे? बरं आहे ना सगळं? बरं नाही आहे खरं तर. काय सांगू सर. काय रे, मी काय विचारतोय? एकदम बरं आहे सर. असं का विचारताय? नाही नाही, तुझ्यावर जास्तीचं काम टाकावं की नाही याचा विचार करत होतो. टाका ना सर. आज उशिरापर्यंत थांबू का ऑफिसला? नाही रे, आज वेळेतच निघ, कारण जास्तीचं काम बँगलोर ऑफिसला आहे. जेन पी मीडिया सोल्युशन्स यांनी आपल्या अकाउंटची सगळी कामं आपल्याकडे आउटसोर्स केलीत. सो त्यांच्या मेन ब्रँचला एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे. येस सर. आणि बँगलोरला चाललाच आहेस तर आपल्या बाकीच्या क्लायंट्सना सुद्धा भेटून घे. कसं आहे, सगळ्या क्लायंटना वर्षातून एकदा भेटणं गरजेचं असतं. त्यामुळे तुला 3-4 दिवस तिथे राहावं लागेल. ओके सर. तुझं हॉटेल आणि फ्लाईट ऑलरेडी बुकड आहे. तुला डिटेल्स येतील मेलवर. हो हो सर. आणि हो, त्या नवीन कंपनीचा थोडा अभ्यास करून जा. मी रोहिणीला सांगतो, ती डिटेल्स मेल करेल, ते एकदा बघून घेशील. येस येस सर. घरी एवढा सगळा गोंधळ सुरू असताना 4 दिवस निघून जाऊ? काय रे, येस सर. तुझा चेहरा कॉन्फिडेंट वाटत नाहीये मला. जमणार आहे ना? हे बघ, नाही म्हणायचं असेल तर आत्ताच सांग, म्हणजे मला दुसरी सोय करायला. नाही नाही, कामाला नाही म्हणून नाही चालणार. काम करावंच लागेल. आणि अनामिका आहे ना इथे, ती घेईल सांभाळून. डोंट वरी सर, मी जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आय न्यू इट. मला माहित होतं तू कामाला कधीच नाही म्हणणार नाहीस. हॅव अ गुड ट्रिप. थँक्यू सर. हो मॅडम, कुठे चाललं? मला जरा रिया मॅडमना भेटायचं आहे. खूप महत्वाचं काम आहे. नाही भेटता येणार तुम्हाला. दादा, मी विनंती करते तुम्हाला. सचिन पटवर्धन माहित आहेत ना? मी त्यांची बायको आहे. माझं जरा रिया मॅडमकडे महत्वाचं काम आहे. मला फक्त 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायचं आहे. मला जाऊ दे, मी 2 मिनिटांनी निघेन परत. नाही भेटता ना तुम्हाला आतमध्ये सोडायचं ना, असं बजावले रिया मॅडमने. तसं नका करू ना. मी विनंती करते. मला सांगितलं ना तुम्हाला, आत नाही जाता येणार. मी हात जोडते तुमच्या समोर. मी हवं तर पाया पडते तुमच्या. मला 2 मिनिटाचं काम आहे. मी रिया मॅडमशी भेटून मी लगेच निघून जाईन. मला जाऊ दे. मला महत्वाचं काम आहे. मला सांगितलं ना तुम्हाला. बाहेर व्हा प्लीज मॅडम, बाहेर व्हा. ऐका ना माझं. मला त्यांच्याशी भेटणं महत्वाचं आहे. नाही भेटता येणार तुम्हाला मॅडम, बाहेर व्हा. रिया मॅडम, मी हात जोडते तुमच्या समोर. मला फक्त 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचे. हे मला आतमध्ये येऊ देत नाहीत. मला येऊ द्या ना आतमध्ये. मी हात जोडते. आत पाठवायला. पट्याच. बोला. मला जरा ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला जावं लागणार आहे. अचानक? अचानक म्हणजे खूप अचानक. अचानक म्हणजे इतकं अचानक की कदाचित मला घरी यायला जमणार नाहीये. काही काय पट्या? तू माझी एक 3-4 दिवसांची बॅग भरून ठेवशील का प्लीज? अरे पण ती न्यायला तरी घरी येशील ना? नाही, मोस्टली म्हणजे काम खूप पेंडिंग आहे. तू मला ती एअरपोर्टला देऊ शकशील डायरेक्टली येऊन? काय चाललंय तुझं पट्या? काम, खूप काम. एक्झॅक्टली. मग कामात हयगय नको. मी बॅग भरते, तुला घ्यायला येते आणि मग तुला एअरपोर्टवर सोडते. नाही नको, तुझी गडबड होईल. होऊ दे ना गडबड. आता इतक्या दिवसांचा विरह आहे म्हटल्यावर भेटायला नको का जायच्या आधी? एकदम विरह वगैरे? सचू कुठे आहे? इथेच आहे. हा काय बोलायचं का तुला? नाही, बरं आहे ना? जेवला? हो, जेवला ना. तिथे वाड्यावर माई मावशी आणि आप्पांनाही जेवायला लावलंय. त्यांनी गोळ्या सुद्धा घेतल्या. तू इकडची काळजी करू नकोस. तू फक्त कामावर फोकस कर. थँक्यू. तू आहेस या विश्वासावर मी इकडे काम करतोय. पुरे. तू आहेस म्हणून मी एका क्षणाचा विचार न करता बँगलोरला जाणार का असं म्हटल्यावर पटकन हो म्हणून टाकलं. खूप थँक्यू.
आता आभार प्रदर्शन उरका. उरकतो. बरं ऐक ना, 1 मिनिट दे सचूला. देते 1 मिनिट. बोलतो. दादा. हा दादा बोल ना. बरं आहेस का रे? हो ठीक आहे. काळजी करू नको, कळलं? जेव, खूप विचार करू नको आणि लगेच आधी राजीनामा देऊन टाक. आणि नोकरीची काळजी करू नको. मीही बोलायला सुरुवात केली. आता तुझ्या मागेही खूप मोठा अनुभव आहे, खूप चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुला पटकन दुसरीकडे नोकरी मिळेल, ठीक आहे? त्या सगळ्याचा विचार करू नको, फक्त लगेच रिझाईन कर. हो दादा, मी म्हणजे करणारच आहे रिझाईन. आणि मला तुला खरं तर भेटून प्रत्यक्ष सांगायचं होतं, पण मला अरे एका अर्जंट कामासाठी बँगलोरला जावं लागतं, त्यामुळे आपली आज भेट होणार नाही बहुतेक, कदाचित. तर काळजी घे. ओके? हो ठेवतो. बाय.